नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत म्हणजे अजून हिचा कोणी शोध घेत आहे का? कुठल्या पोलीस स्टेशनला कोणी कंप्लेंट केली आहे का? हे कळू शकेल का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, मी इतर पोलीस स्टेशनला संपर्क साधतो, आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच कळेल. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी येतो. आता इन्स्पेक्टर सावंत हे आपल्या कामासाठी निघालेले असतात. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, यातील एकीला जरी तिचं कुटुंब मिळालं तर किती बरं होईल ना. तिला तिचं हक्काचं घर, तिला तिचं कुटुंब मिळेल. तर अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, यापुढे तू आहेस आणि तुझ्यासोबत मी सुद्धा आहे. आश्रमासाठी आणि या सगळ्यांसाठी जे बेस्ट असेल तेच होईल, अजिबात काळजी करू नकोस. आता सायली आणि अर्जुनचं हे बोलणं इथे मात्र श्वेताने ऐकलेलं असतं. आता काही वेळानंतर सायली अर्जुनच्या नकळतच श्वेता प्रियाला फोन करते. तर कॉन्स्टेबल प्रियाकडे मोबाईल घेऊन येतात आणि म्हणतात, प्रिया, श्वेताचा फोन आलाय. तर प्रिया म्हणते, ठीक आहे ताई, तोपर्यंत तू बाहेर थांबशील ना. असं म्हणत आता कॉन्स्टेबलला बाहेर पाठवून देते. प्रिया म्हणते, बोल श्वेता. तर श्वेता म्हणते, सायली आणि अर्जुनने वात्सल्य आश्रमचं रूपांतर आता राज्यस्तरावर केलं आहे आणि आता आश्रमाची नवीन संस्थापक सायली अर्जुन सुभेदार. आता प्रिया खुश होते आणि म्हणते, वा, छान बातमी दिलीस. खरं तर याच दिवसाची आपण केव्हापासून वाट बघतोय आणि आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. कारण आता आश्रमात काही घडलं, काही झालं तर या सगळ्याला जबाबदार कोण? सायली सुभेदार. अजून पुढे काय? अजून काही कळालं आहे का? तर श्वेता म्हणते, हो, बऱ्याच गोष्टी कळाल्यात. असं म्हणत श्वेता आश्रमात घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगत म्हणते की इन्स्पेक्टर सावंतही आले होते. सायली आणि अर्जुनने आश्रमातील प्रत्येक मुलाची नोंद ही पोलीस स्टेशनला केली आहे. आणि हे सगळं सांगत असताना प्रियाला ते सगळं काही सांगते. प्रिया म्हणते, असंच बारकाईने लक्ष ठेव आणि प्रत्येक बातमी आमच्यापर्यंत पोचव. काहीही झालं तरी आता सायली अर्जुनला सोडायचं नाही. असं म्हणत प्रिया फोन ठेवते. आणि त्यानंतर प्रिया नागराजला म्हणते, ऐकलत ना सगळं? मग आता हे सगळं काही राकेश आणि सचिनला सांगायचं आहे. आणि हो, हे सफरचंद खाताय ना, जायचं नाही आहे ना तुम्हाला जेलमध्ये, मग हे सफरचंद खा. तर नागराज म्हणतो की हो हो. नागराज घाबरतच सफरचंद खात असतो. आणि आता इथे नागराजने सचिनला फोनही केलेला असतो. सचिन म्हणतो, बोला नागराज अंकल. तर नागराज म्हणतो, हॅलो सचिन. असं म्हणत आता नागराज घडलेला सगळा प्रकार सचिनला सांगतो. सचिन म्हणतो, बरं ठीक आहे. सचिन फोन ठेवतो आणि लगेच इन्स्पेक्टर धुमाळ यांना फोन करतो. इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात, बोला ना साहेब. सचिन म्हणतो की तुम्हाला उद्या एक महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात की मी तुम्हाला फोन करणारच होतो, कारण काही वेळापूर्वी इन्स्पेक्टर सावंत यांचा मला फोन आला आहे. त्यांनी मेसेज केला आहे की या मुलीला अजून कोणी शोधत आहे का. तर सचिन म्हणतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी माझ्या माणसाला घेऊन तुम्ही वात्सल्य आश्रमात जायचं आहे. आणि वात्सल्य आश्रमात गेल्यानंतर पुढे काय करायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात की हो. आता सचिन फोन ठेवतो. तर राकेश सचिनला म्हणतो, म्हणजे अर्जुन आणि सायलीला अडकवण्याची अगदी पूर्ण तयारी झाली आहे, हो ना? तर सचिन म्हणतो, हो. आता मात्र त्यांना कुठे लपावं, काय करावं काहीच कळणार नाही. आणि मात्र आपण सगळ्यांनी हे सगळं एन्जॉय करायचं आहे. असं म्हणत सचिन आणि राकेश खूप खुश असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अगदी आनंद असतो, कारण सायली आता वात्सल्य आश्रमची चीफ झाली. ही बातमी ज्यावेळी सुभेदारांच्या घरी कळतं त्यावेळी प्रत्येकजण सायलीचं अगदी कौतुक करत असतं. प्रत्येकजण सायलीचं अभिनंदन करतात. अश्विन म्हणतो, क्या बात आहे सायली वहिनी, खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. तर त्यानंतरही कल्पनाताईंना सुद्धा सायलीचा खूप अभिमान वाटतो. तेही सायलीचं कौतुक करतात आणि म्हणतात, ऑल द बेस्ट सायली. तर त्यानंतर अस्मिता सुद्धा सायलीचं कौतुक करत म्हणते, खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन सायली. असं म्हणत प्रत्येकजण अगदी कौतुकाची थाप सायलीला देत असतात. तर सायली म्हणते, खरंच आश्रमाचा कारभार सांभाळण्यासाठी आता तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांची मला खूप गरज आहे. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, हे फक्त काम नाहीये तर खूप मोठी जबाबदारी आहे. सायली म्हणते, हो, या सगळ्याची हळूहळू जाणीव होतीये मला. तर अस्मिता म्हणते, आणि माझी खात्री आहे की तू आश्रम आणि मुलं दोन्ही अगदी छान सांभाळशील.
तर अर्जुन म्हणतो प्रश्नच नाही आणि त्याची तर सायलीने सुरुवातही केली. आज पोलीस स्टेशनला एक छोटीशी लहान निरागस मुलगी होती. ती कोणाशी काहीच बोलत नव्हती, पण सायलीने तिला इतकं छान हँडल केलंय. तर अस्मिता म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो सांगतो. असं म्हणत आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार घरच्या सगळ्यांना सांगतो आणि त्यावेळी मात्र सगळ्यांना अजून सायलीचा अभिमान वाटतो. कल्पनाताई अभिमानानेच म्हणतात, वा सायली, आत्तापर्यंत पूर्णाई आपल्या ट्रस्टमधून अन्नपूर्णा ट्रस्टच्या मार्फत गोरगरिबांना मदत करतच आहेत आणि त्यांचा हा वारसा त्यांची नाचसून म्हणून तू पुढे चालवतेस. खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. सायली म्हणते थँक्यू आई. आताच बघा ना, त्या मुलीला खरंच खूप मदतीची गरज होती. आई, तुम्ही त्या मुलीला पाहिलं नाहीये, पण इतकी गोड मुलगी आणि निरागस मुलगी आहे ना, सतत घाबरते, पण तिला सतत माझी गरज असते. मी तिच्या आसपास असले ना की ती अगदी निवांत असते. खरं तर इतकी गोड मुलगी आहे ना की आश्रमात तिला सोडून यावंसं वाटतच नव्हतं. तर त्यानंतर आता विमलताई सायलीला म्हणतात, सायलीताई, अहो तुम्ही सगळ्यांनाच इतकी माया लावता, मग त्या छोट्या मुलीला तर तुम्ही माया लावणारच ना. तर अस्मिता म्हणते आणि डिलिव्हरीनंतर तुझी आणखीन धावपळ होणार, म्हणजे अर्धा लक्ष आश्रमाकडे असणार आणि अर्धा लक्ष बाळाकडे, म्हणजे माझी जशी धावपळ होते ना अगदी तशीच तुझीही होणार. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता बोलताना चुकतेस, कारण तुझं अर्ध नाही तर पूर्णच लक्ष इथे होतं. तुला सांगते सायली, हिचे एक नाही दोन नाही तर दिवसातून 100 फोन आले असतील मला. आता हे ऐकून अर्जुन आणि सायलीला आश्चर्यच वाटतं. कल्पनाताई म्हणतात, हो मम्मा, गोलू जेवला का ग? मम्मा, अगं गोलूने औषध घेतलं का ग? गोलू मजेत आहे ना? ए मम्मा, गोलूला सावकाश भरवा आणि हो त्याला व्यवस्थित भरवा. आणि हो मम्मा, तुला त्याला सांभाळायला जमतंय ना? अगं किती प्रश्न. तर अस्मिता मम्माला म्हणते, मम्मा अगं राहू देत, 100 फोन नाहीत, पण मी फोन केलेत कारण मी जॉब पहिल्यांदा करते. मग मला स्मिथची काळजी वाटणारच ना, मग टेन्शन येणारच ना, कारण स्मिथला सोडून मी कधीच इतका वेळ घराबाहेर थांबली नाही. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता मी समजू शकते. तर अस्मिता म्हणते, पण मम्मा मी तुला खरंच विचारते, स्मिथला सांभाळताना तुझी धावपळ होत नाहीये ना? तुला कुठला त्रास तर होत नाहीये ना? तर कल्पनाताई म्हणतात, नाही अगं, मला कुठलाही त्रास होत नाहीये, माझी धावपळ होत नाहीये, मी स्मिथला अगदी छान सांभाळेन, तू अजिबात काळजी करू नकोस. तर विमलताई म्हणतात, आणि हो ना, मी आहेच त्यांच्या मदतीला. तर अस्मिता विमलला म्हणते, अगं पण विमल, तुझं स्वयंपाकघरातलं किती काम असतं आणि त्या सगळ्यातून तू वेळ काढणार आहेस का? त्यात मम्माचे गुडघे दुखतात आणि त्यात स्मिथला उचलून घ्यायला हवं, त्याच्या मागून धावायला हवं, या सगळ्यामध्ये तिला खूप थकायला होत असेल, पण मम्मा मान्य करणार नाही, हो ना मम्मा? तर कल्पनाताई म्हणतात, अगं तू. तर अश्विन म्हणतो, अस्मिताई अगं तू तर सगळं ठरवूनच पार झाली आहेस. तर आता अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिताई तुला नक्की काय म्हणायचंय? मम्माला गोलूला सांभाळता येत नाही असं म्हणतेस का तू? तर अस्मिता म्हणते, अगदीच तसं काही मी म्हणत नाहीये, पण समजा स्मिथला सांभाळायला एखादी नाणी ठेवली तर त्यावेळी मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, नाही अस्मिता, तू असं काहीही करणार नाहीस, कारण कसं आहे ना, एकतर त्याच्या बाळाला त्याच्या आईने किंवा आजीनेच सांभाळायला हवं, बाहेरचं कोणीही स्मिथला सांभाळायला येणार नाही. तर कल्पनाताईंना हे सगळं काही अजिबात पटत नसतं. तर सायली म्हणते, अस्मिता अगं तू नको ना काळजी करूस, आश्रमातील काम आवरल्यानंतर मी सुद्धा लवकर येण्याचा प्रयत्न करेनच ना, मग तू एवढी काळजी का करतेस? तर अस्मिता म्हणते, अगं पण ज्या घरांमध्ये नाणी असते, जिथे गरज असते ना, तिथे खूप जणांकडे नाणी असतेच आणि ती खूप छान पद्धतीने बाळाचा सांभाळही करते आणि ती फक्त स्मिथला सांभाळणार आहे, म्हणजे तुम्हा सगळ्यांना तुमचा वेळ मिळेल. तर सायली अस्मिताला समजावत म्हणते, पण अस्मिता खरंच तिची गरज नाहीये. तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई अगं नको काळजी करूस, तुझा जॉब नवीन आहे म्हणून तुला असं वाटतंय आणि आपल्या मम्माने आपल्या तिघांना लहानाचं मोठं केलंय, मग तू कशाची काळजी करतेयस? अस्मिताई ऐक, तू फक्त तुझ्या जॉबकडे फोकस कर. आपल्या सगळ्यांचं रुटीन एकदा सेट झालं ना की मग कशाचंच तुला टेन्शन येणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सगळ्यांच्या नकळतच आश्रमातून आता श्वेता प्रियाला फोन करते आणि गौरीबद्दल माहिती सांगते. तर प्रिया म्हणते, गौरी? तर श्वेता म्हणते, हो गौरी, आज त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सापडली, जेमतेम 5-6 वर्षाची मुलगी असेल, परंतु सायली व्यतिरिक्त ती कोणाशीच बोलत नाही. आम्ही जर तिला काही विचारलं तर काहीच बोलत नाही, पण जर सायलीने विचारलं तर अगदी मान डोलावून डोलावून उत्तर देणार. इतकी सायलीच्या मागे पुढे करत असते ना, सतत सायली सायली सायली. काय त्या सायलीत सगळ्यांचा जीव अडकलेला असतो ना, मला तर काहीच कळत नाही.
तर प्रिया आता श्वेताला म्हणते, हे बघ, ती कितीही लहान असली तरी तिच्यावर तू फक्त लक्ष ठेवायचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती सोनल, कारण आता आपण त्या सोनलला उचलणार आहोत. तर श्वेता प्रियाला म्हणते, बरं ठीक आहे. तर प्रिया श्वेताला म्हणते, बरं ऐक, त्या सोनलच्या अंगावर म्हणजे कुठली जन्मखून वगैरे आहे का, किंवा एखादी अशी खून की जी आपल्याला वापर करून घेता येईल. तर आता श्वेता आठवते आणि मग ते जन्मखून म्हणता येणार नाही, पण तिच्या मानेवर भाजलेल्याचा व्रण मात्र आहे. तर प्रिया म्हणते, म्हणजे? तर श्वेता म्हणते, कुठल्या तरी जत्रेमध्ये ती भाजली असं तिला फक्त आठवत असे, कारण ती म्हणाली होती की जत्रेत आग लागली होती. मला तरी असं वाटते की तो डाग, तो व्रण तेव्हाचाच असावा, कारण मी तिचे केस विंचरत होते त्यावेळी मी पाहिलं. तर प्रिया म्हणते, ग्रेट, परंतु तिने तुला सांगितलं का काही? तर श्वेता म्हणते, नाही, मी तिला काहीच विचारलं नाही, कारण मी जर तिला काही विचारलं तर संशय येईल. तर प्रिया म्हणते, म्हणजे तिच्या मानेवर डाग आहे आणि तो तू पाहिलायस हे तिला माहीत नाहीये, म्हणजे कोणाला डाग आहे हे माहीत नाही. तर श्वेता म्हणते की हो. तर प्रिया म्हणते, ग्रेट, म्हणजे आता न माहीत असणाऱ्या याच व्रणाचा आपल्याला आता फायदा करून घेता येईल. आता हे सगळं काही तिच्या आपण घेऊन जाणाऱ्या काकाला सांगायला हवं. बरं ठीक आहे, उद्या इन्स्पेक्टर धुमाळ येतीलच आणि त्यांच्यासोबत आपला एक माणूस येईल. तरी ते प्रिया श्वेतासोबत बोलतच असते, तरी ते मानसी सोनलला घेऊन निघालेली असते. सोनलला खूप भीती वाटत असते. मानसी म्हणते, घाबरू नकोस, काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आता मानसी त्या ठिकाणी येताच इथे श्वेता प्रियाला फोनवर म्हणत असते, चल आपण नंतर बोलू प्रिया. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी मानसी आलेली असते. मानसीने हे बोलणं ऐकलेलं असतं, परंतु त्या दोघींना पाहून मात्र मानसी दचकते, परंतु न घाबरल्याचं नाटक करत त्यांना म्हणते, तुम्ही एवढ्या रात्री कुठे निघालात? मानसी म्हणते, काही नाही ग, अगं श्वेताताई, ही सोनल झोपेत अचानकच दचकली, ती घाबरली म्हणून मी कुसुमताईकडे घेऊन जात होती, परंतु कुसुमताईला इतकी गाढ झोप लागली, म्हटलं नको राहून देत, आपण तिला उठवणं योग्य वाटत नाही, म्हणून तिला मधुभाऊंकडे घेऊन जात आहे. श्वेता म्हणते, हो का, एवढं घाबरायचं काय त्यात, चल आपण जाऊयात. तर त्यावेळी मानसी जात असताना श्वेताला प्रश्न करत म्हणते, श्वेताताई, तू एवढ्या रात्री कोणाशी फोनवर बोलत होतीस? तर श्वेता म्हणते की माझ्या मैत्रिणीशी. तर आता मानसी श्वेताला प्रश्न करत म्हणते, तुझ्या मैत्रिणीचं नाव प्रिया आहे का? आता मात्र श्वेता दचकते आणि घाबरतच मानसीकडे पाहते. मानसी म्हणते, नाही, म्हणजे तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं, तू प्रिया असंच म्हणालीस ना, म्हणजे तुझ्या मैत्रिणीचं नाव प्रिया आहे का? आता मानसी श्वेताला म्हणते, आमच्या आश्रमात सुद्धा एक प्रिया होती आणि ती खूप वाईट होती, ती खरंच खूप चांगली मुलगी नव्हती, आमच्या सायली ताईला सुद्धा तिने खूप त्रास दिलाय. तर आता श्वेता म्हणते, नाही, पण माझी मैत्रीण खूप चांगली आहे, खरं सांगू का, खरं तर तिचं नाव प्रियंका आहे, पण आम्ही सर्वजण तिला प्रिया असं बोलतो, हे बघ, असं म्हणत आता मोबाईलमधील ते नाव दाखवते. आणि त्यानंतर आता या सगळ्यावर मानसीचा विश्वासही बसतो. तर पुढे श्वेता म्हणू लागते, आता माझ्यासाठी कोणीच नाही आहे ना गं, ना सासर ना माहेर, मग माझी ती एकच मैत्रीण आहे, मग कधी वाटलं तर मग तिच्याशी बोलते. तर मानसी म्हणते, बरं ठीक आहे. आणि त्याच वेळी आता गौरीच्या रडण्याचा आवाज येतो. आता हा आवाज येताच मानसी घाबरते आणि श्वेताला म्हणते, श्वेताताई, हा तर गौरीच्या रडण्याचा आवाज आहे. तर श्वेता म्हणते, हो हो, चला चला बघूयात. असं म्हणत श्वेता आता मानसीचा लक्ष विचलित करते आणि तिला गौरीपाशी घेऊन जाते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे सायली आणि अर्जुन आपल्या मुलासाठी डायरीमध्ये पत्र लिहित असतात. आता अर्जुनचं तर लिहून झालेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, झालं का तुझं? सायली म्हणते, हो, माझंही लिहून झालं आहे. आता अर्जुन दोन्हीही डायऱ्या कपाटात ठेवतो आणि त्यानंतर सायलीला म्हणतो, किती चेहऱ्यावर थकवा दिसतोय का तुझ्या, तू आराम कर बरं. तर सायली म्हणते, हो, आजकाल खूप थकायला होतं हो, खूप दमायला होतं, म्हणजे किती धावपळ होते ना, सकाळी घरी स्वयंपाक करा, ते सगळे आवरावर आणि त्यानंतर आश्रमात तिथलं कामकाज, या सगळ्याने खूप दमायला होतंय हो मला, आणि या सगळ्यामध्ये झोप कधी लागते कळतच नाही. तर अर्जुन आपल्या बाळाला आवाज देत म्हणतो, बाळा, बघतोयस ना तुझी आई किती धावपळ करते, किती काम करते. तर अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो की बायको, मला एक सांग, आपलं बाळ तुझ्याशी बोलतं का? तर सायली म्हणते, आता त्याची हालचाल हीच तिची भाषा आहे ना, म्हणजे एखादी गोष्ट जर मनाविरुद्ध झाली तर पटकन पोटात लाथ मारतं आणि मला दाखवून देतं की हे सगळं काही चुकीचं आहे, मला आवडलं नाही. आता मात्र अर्जुनला हसायला येतं आणि अर्जुन मस्करीतच म्हणतो, अगदी आईवरच गेलंय. सायली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, सॉरी. तर अर्जुन म्हणतो, पण मला कळत नाहीये, तो किंवा ती
जन्माला आल्यानंतर आपलं बाळ कसं दिसेल? आता सायली आणि अर्जुन दोघंही विचार करत असतात. अर्जुन म्हणतो, पण मला माहितीये माझं बाळ हे अगदी माझ्यासारखं दिसत असणार. तर सायली म्हणते, बरं काही हरकत नाही, नाक तर तुमच्यासारखंच दिसायला हवं. तर अर्जुन म्हणतो, आणि हो डोळे मात्र तुझ्यासारखे हवेत. तर सायली म्हणते, आणि हनुवटी तुमच्यासारखी. तर अर्जुन म्हणतो, आणि स्माईल तुझ्यासारखी. अर्जुन म्हणतो, अगं आपण एक काम करूयात का? आपलं बाळ कसं दिसतं हे आपण दोघांनीही इमॅजिन करू आणि तसं चित्र काढू, चालेल का? आता हे ऐकून सायलीसुद्धा खुश होते आणि सायलीसुद्धा चित्र काढायला तयार होते. आता सायली आणि अर्जुन दोघंही चित्र काढायला घेतात. दोघंही खूप खुश असतात. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, गौरी खूप रडत असते. सर्वच जण तिला शांत करण्याचे, सावरण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु ती निरागस गौरी मात्र काही शांत होत नसते. कुसुमताई म्हणतात, अगं काय झालंय, कशाला रडतेस एवढी, नक्की काय झालंय? कारण गौरीने अख्खं आश्रम डोक्यावर घेतलेलं असतं. आश्रमातील प्रत्येक मूल गौरीला शांत करण्याचं, तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु गौरी मात्र कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. आता श्वेताही येते. गौरीला म्हणते, काय झालं गौरी बाळा, तुला खाऊ हवंय का, खाऊ देऊ का? परंतु गौरी मात्र काही ऐकून घेत नसते. मधुभाऊ काका सर्वच जण येतात, गौरीची विचारपूस करतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण काही केल्या गौरी मात्र शांत होत नसते. अख्खं आश्रम तिने डोक्यावर घेतलेलं असतं. इतकी रडत असते की सगळ्यांनाच तिची खूप काळजी वाटत असते. तर मधुभाऊ आता कुसुमताईंना म्हणतात, कुसुम तू एक काम कर, साऊला फोन कर आणि तिलाच बोलावून घे, कदाचित ती आल्यानंतरच ही शांत होईल. तर कुसुमताई म्हणतात, पण आता कसा कॉल करणार, किती उशीर झालाय, इतक्या उशिरानंतर सायलीला फोन कसा करू मी? तर मधुभाऊ म्हणतात, कर, काही हरकत नाही, कारण ती का रडते हे तर आपल्याला कळायला हवंच ना. तर कुसुमताई म्हणतात, हो पण नाहीच कळत आहे ती नक्की का रडते. तर कुसुमताई पुन्हा एकदा गौरीला विचारतात, काय झालंय बाळा, तू का रडतेस, काही हवंय का तुला? आता श्वेता सुद्धा गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु गौरी मात्र काही शांत होत नसते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनने आता चित्राचा सगळा सेटअप रेडी केलेला असतो. तर आता सायली पेन हातात देते आणि अर्जुनला म्हणते, करा सुरुवात. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला शांत बसायला सांगितलं तरी तू ऐकणार नाहीस ना? सायली म्हणते, नाही नाही, असे म्हणत आता अर्जुनला म्हणते, चला आपण सुरुवात करूयात का? अर्जुन म्हणतो, हो, पण सुरुवात कशी करायची? तर सायली म्हणते, गोल चाराचं आणि गुबरे गाल असणारं आपलं बाळ. आता अर्जुन तसं चित्र काढायला सुरुवात करतो. तर सायली पुढे म्हणते, आणि हो नाक तुमच्यासारखं. आता दोघंही नाक पाहतात आणि तसं आपल्या बाळाचं नाक काढतात. आणि त्यानंतर सायली एक एक करून वर्णन सांगत असते आणि अर्जुनचं स्केच चालू असतं. आता फायनल स्केच रेडी झालेलं असतं आणि दोघंही त्याकडे पाहत हसू लागतात, कारण दोघांनी इतकं भयंकर चित्र काढलेलं असतं की त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्या बाळाने हे जर चित्र बघितलं ना तर ते आपल्यावर खूप चिडेल, कारण इतकं भयंकर आपण त्याचं चित्र काढलंय ना की तो मात्र आपल्यावर इतका चिडेल की मग मात्र आपलं काही खरं नाही. तर अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, पण आपलं बाळ खरंच असं दिसत असेल तर? खरंच खूप कठीण आहे. सायली म्हणते, काही हरकत नाही, दिसायला कसंही असू द्यात, परंतु स्वभाव मात्र चांगला असू देत बस, आणि त्यासाठी त्याच्यावर उत्तम संस्कार व्हायला हवेत. तर अर्जुन म्हणतो, ते तर आपण करणारच आहोत. अर्जुन म्हणतो, मला तरी असं वाटते की आपण जर आपल्या बाळासोबत फ्रेंड्स म्हणून राहिलो ना तर अर्धे प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतील. आणि तसंही आपलं बाळ तर आतापासून बघतच आहे की तिच्या आईची किती मेहनत सुरू आहे, त्याची आई किती धावपळ करते. एवढ्या आश्रमाची जबाबदारी तिने या अवस्थेत सांभाळायला घेतली आहे आणि मग आपल्या बाळावर आत्तापासूनच चांगल्या संस्कारांची सुरुवात झाली आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तर सायली अर्जुनला म्हणते, हे सगळं तर आहेच, परंतु ज्यावेळी आज वात्सल्य आश्रमच्या त्या कागदावर संस्थापक म्हणून स्वतःचं नाव पाहिलं त्यावेळी खऱ्या अर्थाने या सगळ्या जबाबदारीची जाणीव झाली. सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, काय हो, ही जबाबदारी मला पेलवेल ना? तर अर्जुन अगदी अभिमानाने आणि विश्वासाने सायलीला म्हणतो की हो, 100% तू ही जबाबदारी छान आणि उत्तमरित्या पार पाडशील. आणि हो सायली, मला हेही माहीत आहे की आश्रमाची जबाबदारी घेण्याव्यतिरिक्त तू इतरही जबाबदाऱ्या पार पाडतेस, कारण आज तू जे काही केलंस ते मी स्वतः पाहिलं आणि त्यावरूनच मला कळतंय की आश्रमाची जबाबदारी घेण्यासाठी तुझ्या व्यतिरिक्त अजून कोणी योग्य असूच शकत नाही. अगं आज ती गौरी किती रडत होती, पण तू मात्र तिला अगदी व्यवस्थित हँडल केलं आणि त्यावरूनच कळतंय की तुमचं बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे.
तर सायलीला गौरीची खूप काळजी वाटत असते. सायली म्हणते, हो ना, किती घाबरली होती ती. मी सुद्धा ज्यावेळी लहान असताना बंधुभाऊंना सापडली होती त्यावेळी सुद्धा मी इतकीच घाबरले होती. माझी सुद्धा अवस्था हीच होती. त्यावेळी त्या गोष्टीचा इतका मला त्रास झाला की त्या सगळ्या गोष्टी मी तिथेच सोडून दिल्यात. खरं तर आज ज्यावेळी मी गौरीला पाहिलं त्यावेळी मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आणि मला गौरीला तिथे सोडून येण्याची इच्छाच होत नव्हती, परंतु मला तिला तिथे सोडून यावं लागलं. अहो, पण मी आता कुसुमताईंना फोन करू का आणि विचारू का गौरी झोपली आहे का? तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी जर नाही म्हणालो तर तू फोन करणार नाही आहेस का? कर बरं. आता सायली फोन करण्यासाठी मोबाईल हातात घ्यायला जाते, परंतु त्याच वेळी कुसुमताईचाच फोन आलेला असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो तर कुसुमताईचाच फोन आला आहे. आता सायली कुसुमताईचा फोन लगेच उचलते आणि म्हणते, हॅलो कुसुमताई, अगं तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आता मी तुलाच फोन करणार होते. गौरी झोपली का गं? तर कुसुमताई म्हणतात, अगं कसली झोप? अगं मगापासून गौरी इतकी रडतीये की किती काही केलं तरी ती शांत होतच नाहीये. आम्ही सगळ्यांनीच तिला समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणाचंच काही ऐकून घेत नाहीये. आणि म्हणूनच शेवटी मी आता इतक्या उशिराने तुला फोन केलाय. सायली म्हणते, हो का? पण कुसुमताई तू काळजी करू नकोस, मी येते. कुसुमताई म्हणतात, बरं होईल तू आलीस तर, कारण कदाचित तू आल्यानंतर तरी ती शांत होईल. आता मात्र सायलीला गौरीची खूप काळजी वाटत असते. आता सायली आणि अर्जुन आश्रमात यायला निघालेले असतात. इथे आश्रमात प्रत्येक जण गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. कुसुमताई म्हणतात, अगं बाळा काय झालंय नक्की? प्लीज शांत हो ना, तुला काही हवंय का? पण गौरी काही शांत होत नाही. इथे सायली अर्जुन आश्रमात पोहोचताच सायली लगेच गौरीच्या बाजूला बसते. मायेनेच तिला जवळ घेते. मायेनेच तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला गोंजारतच म्हणते, काय झालंय बाळा? का रडतेस तू? मी आहे ना, आता अजिबात घाबरायचं नाही, असं म्हणत तिला कुशीत घेत, अगदी मायेचा आधार देत, अगदी अंगाई घेत म्हणत तिला आता झोपी घालत असते. आणि गौरीही शांत होते आणि क्षणार्धात झोपीही जाते. सायली तिच्यासाठी अंगाई घेत म्हणते आणि तिला इतकं शांतपणे झोपवते. हे पाहून सर्वच जण सायलीकडे पाहत असतात, कारण सायलीने गौरीला इतक्या छान पद्धतीने सावरलेलं असतं की इतक्या सगळ्यांना ते जमलेलंही नसतं. आणि म्हणूनच अगदी कौतुकाने सगळेच जण सायलीकडे पाहतात. सायलीने गौरीला शांत तर केलेलं असतं आणि झोपीही घातलेलं असतं आणि गौरीसुद्धा अगदी सायलीच्या कुशीत निवांत असते. आणि सगळ्यांच्या नकळतच इथे श्वेता मात्र या सगळ्याचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असते. तर मधुभाऊ आता कुसुमताईंना म्हणतात, कुसुम पाहिलंस ना, सायलीच्या मायेच्या स्पर्शाची गरज होती तिला. बघितलंस ना, सायलीचा मायेचा स्पर्श होतात. काही क्षणातच ती शांतही झाली आणि शांत झोपीही गेली. कशी निवांत झोपली आहे बघ. तर कुसुमताई म्हणतात, बरं झालं सायली तू आलीस. अगं ही तर कोणाचं ऐकतच नव्हती, फक्त नुसती रडत होती. आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आता ती झोपली आहे, तिला खाली झोपव आणि सगळ्यांना झोपू देत, आपण निघूयात. तर सायली अर्जुनला म्हणते, मी आजचा दिवस इथे राहू का? तर अर्जुन म्हणतो, तू इथे राहणार आहेस का? तर सायली म्हणते, हो, रात्री जर तिला जाग असली तर कोणीतरी असायला हवं ना, आणि मी जर इथे नसली तर ती पुन्हा रडायला सुरुवात करेल. तर अर्जुन म्हणतो, हो तेही आहे, तू एक काम कर, तू आजची रात्र राहा इथे. असं म्हणत अर्जुन अगदी जड अंतःकरणाने सायलीला राहायची परवानगी देत असतो. आता अर्जुन घरी जायला निघालेला असतो. सायली त्या मुलीला शांत झोपवते. तर काका म्हणतात, साऊ आता तू हिच्याच बाजूला झोप. तर मधुभाऊ सायलीकडे अभिमानानेच पाहतात आणि मनाशीच म्हणतात, साऊ आहे म्हणून इथे असणाऱ्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आता मात्र मला ही काळजी उरली नाही की माझ्यानंतर या मुलांचं काय होईल. अगदी मी निवांत आहे. आता सायली ज्यावेळी गौरीला झोपवत असते त्यावेळी पुन्हा एकदा श्वेता या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन त्या सगळ्या लहान मुलांसाठी काही ना काही घेऊन आलेला असतो आणि ती सगळी खेळणी खाऊ पाहून मुलं खूप खुश होतात. तर दुसरीकडे आता नागराज प्रियाला म्हणतो की आपण या खोट्या इन्स्पेक्टरला आता सायली अर्जुनच्या समोर पाठवणार आहोत का? सायली अर्जुन आपला डाव उधळून लावतील. तर प्रिया म्हणते, नाही, असं काही होणार नाही. आता मी असं काही यांना तयार करेन की सायली अर्जुन आपल्या जाळ्यात अडकतीलच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही इतक्या सकाळीच तिथे याल आणि मुलांसाठी इतकं सगळं काही घेऊन याल. असं म्हणत सायली अर्जुनचं कौतुक करते आणि त्याच वेळी सायलीला श्वेताचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, हां बोल श्वेता. आता श्वेता जे काही बोलते ते ऐकून सायलीला धक्काच बसतो. आता नक्की काय घडलं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.